माघ महिन्यातील सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे। या दिवशी सूर्याची पूजा, उपासना, सेवा केली जाते, उपवास केला जातो। रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरी केला जातो। असं म्हणतात की याच दिवशी सूर्याची किरणे प्रथम पृथ्वी तलावर पडली होती। सूर्यदेवतेमुळेच आपले जीवन टिकून आहे। हा निसर्ग, हे जीवन, आपण जे जगत आहोत ते, तसेच सूर्यदेवामुळे आपल्या जीवनात देखील प्रकाश पडलाय। आयुष्यातील अंधकार सूर्यदेवामुळेच दूर झालाय। त्यामुळे सूर्यदेवाची उपासना केलीच पाहिजे, त्यांची कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या दर्शनाला खूप महत्त्व आहे। या दिवशी सूर्यदेव आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून प्रकट झाले, म्हणून याला रथसप्तमी असे म्हटले जाते। सूर्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा व त्यांची सेवा करण्याचा हा दिवस होय। देवी अदिती आणि ऋषी कश्यप यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला। तर यावर्षी रथसप्तमी ही 2026 मध्ये दिनांक 25 जानेवारी रविवार रोजी आली आहे। तर या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व, तसेच पूजा कशी करावी, कोणत्या सेवा कराव्यात, दान धर्म, तसेच या दिवशी दूध उतू घातले जाते, तर हे का उतू घालावे व कसे, यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर माघ महिन्यातील सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे। या दिवशी सूर्याची मनोभावे पूजा केली तर आपल्याला निरोगी व चांगले आरोग्य मिळते। सूर्यदेवाची पूजा केल्याने कीर्ती व आरोग्य मिळते, तसेच सर्व प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास देखील कमी होतात। त्यामुळे या दिवशी सूर्यपूजनाचे खूप मोठे महत्त्व आहे। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या रथात बसून प्रवास करतात। या रथाला 7 घोडे असतात। तसेच या दिवशी 7 धान्याचे पूजन केले जाते, दान केले जाते। या दिवशी 7 या संख्येला महत्त्व आहे। सूर्यदेव हे विष्णूचेच एक अवतार आहेत, त्यामुळेच आपण त्यांना सूर्यनारायण म्हणून संबोधतो। या दिवशी खऱ्या सूर्याची पूजा तर आपल्याला करायचीच आहे। त्यासोबतच रथात बसलेल्या सूर्यदेवांची प्रतिमा काढून आपल्याला त्यांची पूजा करायची असते। तर ही पूजा कशी करावी? तर रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा करतात। सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची, उपासना करण्याचा हा दिवस होय। रथसप्तमी या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य यांची सेवा, उपासना करतात। सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धती आहे। तर प्रथम सूर्याची किरणे पृथ्वीवर याच दिवशी पडली असे देखील म्हटले जाते। सूर्याचा जन्मदिवस म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो। तर सकाळी लवकर ही पूजा केली जाते। या दिवशी लवकर उठून सूर्यदेवाची 12 नावे घेऊन अर्घ्य द्यावे, तसेच सूर्यनमस्कार घालावे। त्यानंतर ही पूजा तुळशीसमोर अंगणात मांडली जाते। सूर्यदेवांना अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, पांढरे तीळ आणि फूल टाकून ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचे असते। ते पाणी खाली सांडू देऊ नये, ते तुम्ही एखाद्या झाडाला टाकावे। सूर्यदेवांना अर्घ्य देताना सूर्यदेवांची 12 नावे घ्यावी किंवा मग ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा। सूर्याची 12 नावे इथे स्क्रीनवरती दिली आहेत। ज्या ठिकाणी आपण ही पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी। रांगोळी काढून पाट घेऊन त्यावर स्वच्छ चांगले कापड अंथरून घ्यावे। त्यानंतर सूर्यदेवाच्या रथासोबतचा फोटो किंवा चित्र नसेल तर रांगोळी काढून ही पूजा करावी। प्रथम दिवा लावून घ्यावा, नंतर गणपतीची पूजा करून घ्यावी। नसेल तर सुपारी देखील ठेवू शकता। गणपतीला पाण्याने अभिषेक घालून विड्याच्या पानावर अक्षदा ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू, फूल, दुर्वा अर्पण करावी। त्यानंतर सूर्याची रथासोबतची रांगोळी, फोटो किंवा चित्र यांची हळद, कुंकू, फूल, अक्षदा वाहून पूजा करावी। त्यांना गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा। त्यानंतर सप्तधान्य यांची देखील पूजा करावी। थोडे थोडे 7 प्रकारचे धान्य वाटीत घेऊन पूजेत ठेवून त्यावर देखील हळदी कुंकू, फूल व्हायचे आहे। धूप दीप सर्व पूजेला दाखवायचे आहे। त्यानंतर आदित्य हृदय अष्टकम, सूर्यकवच जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत ते म्हणावे, किंवा तर तुम्ही हे मोबाईलला लावून देखील ऐकू शकता किंवा म्हणू शकता। या दिवशी आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर आपण अशा प्रकारे मातीच्या बोळक्यामध्ये दूध उतू घालायचे आहे। शेणाच्या गवऱ्या घेऊ शकता किंवा जर तुम्ही गॅसवरती केलं तरी चालेल। त्या बोळक्यामध्ये अर्ध दूध घ्यावे। त्यानंतर त्यामध्ये तांदूळ, तीळ, थोडे साखर घालून उतू येईपर्यंत, खाली सांडू देईपर्यंतच गॅस चालू ठेवा। त्यानंतर गॅस बंद करावा आणि याचा नैवेद्य सूर्यदेवांना
दाखवला जातो आणि तो सर्वांनी प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी घ्यायचा असतो. त्यानंतर ही पूजा दिवसभर मांडून ठेवावी. दुसऱ्या दिवशी आपण ती पूजा उचलायची असते. जे सप्तधान्य वापरले होते ते आपल्या घरातील धान्यात टाकायचे आहे. या दिवशी दानाला महत्त्व आहे. जे सप्तधान्य आपण पूजेत ठेवले होते ते तुम्ही दान देखील देऊ शकता. तुम्ही तुमच्या यथाशक्ती यथाभक्तीने जे शक्य असेल ते दान या दिवशी अवश्य करावे. रथसप्तमी हा संक्रांतीपासून केल्या जाणाऱ्या हळदीकुंकू समारंभाचा शेवट मानला जातो. तर या दिवसाला माघी सप्तमी, रथसप्तमी, सूर्यजयंती अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. तसेच या दिवशी उपवास देखील केला जातो. तर दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री मग तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उपवास करू शकता. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण चालू होते, म्हणजे सूर्य उत्तर दिशेला कललेला असतो. तर या दिवसापासून दिवस हळूहळू मोठा होत जातो व रात्र लहान होत जाते. सूर्य हा सर्वात तेजस्वी, बुद्धिमान, सामर्थ्यवान, युक्तिवान व सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे. अन्य ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य सर्व ग्रहांचा राजा असून याचे स्थान नवग्रहात सर्वात मोठे आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करत असतो. पृथ्वीवरील जीवन ज्यामुळे अस्तित्वात आहे, जो आपल्या आरोग्य प्रदान करतो, जीवन प्रदान करतो, प्रकाश प्रदान करतो. सूर्य हा एक आत्माकारक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा राजा, प्रधान, सत्ता, अधिकार, कठोरपणा, तत्वनिष्ठता, काम, आदर, कीर्ती, आरोग्य, औषधी इत्यादी कारक आहे. सूर्याच्या रथाचे 7 घोडे 7 आठवड्यातील 7 दिवसांचे प्रतीक दर्शवतात. हे सप्त अश्व हे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद, सप्तधान्य असतात अशी मान्यता आहे. या पूजेने समृद्धी, सुख प्राप्त होते. तसेच यश व कीर्ती मिळते. मुलांचे अभ्यासात प्रगती होते असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे आपल्याला ही रविवारची पूजा करायची आहे. तर व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.